त्यामुळे जशा तसं उत्तर आम्ही देणार आणि ईटचा जवाब पत्र असेल। याच्या पुढे जर कोणी आमच्या नेत्यांच्या विषयी कुठली पोस्ट टाकली त्यांना याचं उत्तर लगेच मिळेल। आणि त्यांनी जो हा प्रकार जो केलेला आहे तो साडी घालण्याचा खरं बघाल तर यांनी बांगड्या बांधल्या पाहिजेत। ज्यांची पार्श्वभूमी अतिशय गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे, अशा गावगुंडांना घेऊन त्यांना धमकवण्यात आलं। प्रकाश पगारे उर्फ महापगारे यांनी तुझ्या फेसबुकला तुझ्या व्हॉट्सअपला मोदीजींचा साडी नेसलेला फोटो आणि त्यावर गाणं ठेवलं होतं असा फोटो त्यांनी त्याच्या फेसबुक व्हॉट्सअपला ठेवून त्यांनी व्हायरल केला होता। वर्षापासून राहुलजी असतील, जवाहरलाल नेहरूजी असतील, इंदिराजी असतील, सोनियाजी असतील, मनमोहन सिंगजी असतील, काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांवर असे व्हिडिओ त्यांनी बनवून किंवा असे फोटो त्यांनी एडिट करून त्यांनी पोस्ट केलेले सोशल मीडियावर। अतिशय निंदनीय काम केलं होतं। एखाद्या देशाच्या, आमच्या देशाच्या पंतप्रधान, आमच्या देशाचे नेते मोदीजींबद्दल त्यांनी असं निंदनीय काम केलं होतं। त्याचं हे निंदनीय काम आम्ही भारतीय जनता पार्टी कधी सहन करणार नाही। तर त्यांना जातीवाचक त्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यांना साडी घालण्याचा जो प्रकार त्यांनी केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा जेवढा निषेध करायचा तो कमी आहे। ज्या प्रकारे त्यांनी साडी नेसवलेला फोटो त्यांनी व्हायरल केला त्याचप्रमाणे आम्ही त्यांनाही साडी नेसून आम्ही त्यांचा सत्कार केला। मामा पगारे हा काँग्रेसचा जुना नेता आहे, त्यांना एक समजायला पाहिजे होते काही नवीन भाजप आहे आणि कल्याण जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष इंदुजी परब साहेब हे एकदम कणखर आणि कर्तृत्ववान नेतृत्व आहे। त्यामुळे जशा तसं उत्तर आम्ही देणार आणि ईटचा जवाब पत्र असेल। याच्या पुढे जर कोणी आमच्या नेत्यांच्या विषयी कुठली पोस्ट टाकली त्यांना याचं उत्तर लगेच मिळेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। आणि मोदींच्या विषयी बोलताना किंवा कुठलं कृत्य करताना वाईट प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं, हा नवीन भारत आहे आणि तरुण भारत आहे आणि त्याच्यातले भाजपचे आम्ही कार्यकर्ते आहोत। काल परवा त्यांनी काँग्रेसचे नेते प्रकाश पगारे उर्फ महापगारे यांनी तुझ्या फेसबुकला तुझ्या व्हॉट्सअपला मोदीजींचा साडी नेसलेला फोटो आणि त्यावर गाणं ठेवलं होतं असा फोटो त्यांनी त्याच्या फेसबुक व्हॉट्सअपला ठेवून त्यांनी व्हायरल केला होता। अतिशय निंदनीय काम केलं होतं। एखाद्या देशाच्या, आमच्या देशाच्या पंतप्रधान, आमच्या देशाचे नेते मोदीजींबद्दल त्यांनी असं निंदनीय काम केलं होतं। त्याचं हे निंदनीय काम आम्ही भारतीय जनता पार्टी कधी सहन करणार नाही आणि कल्याण जिल्हा म्हणून, अध्यक्ष म्हणून मी त्यांचा अशा प्रकारे निषेध केलेला आहे। ज्या प्रकारे त्यांनी साडी नेसवलेला फोटो त्यांनी व्हायरल केला त्याचप्रमाणे आम्ही त्यांनाही साडी नेसून आम्ही त्यांचा सत्कार केलेला। आम्हाला साहेबांचा फोन आला होता, साहेबांना सांगितलं काय झालं प्रकार घडून सांगितलं आम्ही, पण त्या अगोदर आम्ही त्यांना साहेबांना पत्र दिलं होतं की असं महापगारे यांनी असं कृत्य केलेलं आहे, पत्र दिलं होतं त्यांना आम्ही। पहिली रिएक्शन हीच आहे की जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा जेवढा निषेध करावा तो कमीच आहे। मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये संविधानाने आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि आमचे ज्येष्ठ पदाधिकारी जे 15 वर्ष डोंबिवलीचे ब्लॉकचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्यात, आज त्यांचं वय 72 आहे। असे आमचे सिनियर पदाधिकारी यांच्यासोबत यांना एक फोन केला जातो की मामा तुमच्याशी काम आहे। मामा त्यांच्या मिसेसला घेऊन ते स्वतः हॉस्पिटलमध्ये होते, काम आहे तुम्ही बाहेर या असं खोटं बोलून त्यांना बोलवलं आणि बीजेपीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे पदाधिकारी ज्यांची पार्श्वभूमी अतिशय गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे, अशा गावगुंडांना घेऊन त्यांना धमकवण्यात आलं, त्यांना जातीवाचक त्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यांना साडी घालण्याचा जो प्रकार त्यांनी केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा जेवढा निषेध करायचा तो कमी आहे। मी स्वतः डीसीपींशी बोललो, डीसीपींनी आम्हाला 5 वाजता बोलवलेलं आहे, त्यांच्यावर FIR दाखल करण्याची मागणी केली आहे। मुख्यतः मामा पगारे हे मागासवर्गीय आहेत, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही किंवा जर नाही केले तर आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन करू आणि अशा प्रकारच्या जर घटना जर भविष्यात जर घडत गेल्या तर ह्याला जर वेळीच आवर नाही घातला तर उद्या सर्वसामान्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर पण गदा आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी करतील। मला असं वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या 11 वर्षापासून राहुलजी असतील, जवाहरलाल नेहरूजी असतील, इंदिराजी असतील, सोनियाजी असतील, मनमोहन सिंगजी असतील, काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांवर असे व्हिडिओ त्यांनी बनवून किंवा असे फोटो त्यांनी एडिट करून त्यांनी पोस्ट केलेले आहेत सोशल मीडियावर। पण काँग्रेसने कधीही अशा प्रकारे कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट
सोशल मीडियावर टाकली म्हणून त्याला जाऊन मारहाण करणं किंवा अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार करणं हे आमच्या काँग्रेसच्या रक्तामध्ये नाही, ही आमची संस्कृती नाही. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे, संविधानाला मानणारा पक्ष आहे आणि आम्ही 11 वर्ष झाले आम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन करतोय, मोर्चे करतोय. आपण सर्वजण ते कव्हर करता. अशा प्रकारची कुठली गलिच्छ भाषा असेल किंवा अशा प्रकारची मारहाण असेल किंवा असं व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम असेल, हे कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असेल, पदाधिकारी असेल, त्यांनी आजपर्यंत केलं नाही. आणि त्यांनी जो हा प्रकार जो केलेला आहे तो साडी घालण्याचा, खरं बघाल तर यांनी बांगड्या भरल्या पाहिजेत की 72 वर्षाच्या माणसाला तुम्ही साड्या घालता. तुमच्यात जर हिंमत असेल, ती पोस्ट त्यांनी व्हायरल केलेली नव्हती, ती त्यांनी पोस्ट बनवलेली नव्हती. मामांना जी पोस्ट आली होती त्यांनी जी त्यांना पोस्ट फेसबुकवर आली त्यांनी ती फॉरवर्ड केली होती. मग ही जी पोस्ट त्यांनी तयार केली, तुमच्यात जर एवढी हिंमत असेल तर ज्याने ही पोस्ट तयार केली त्याला जाऊन मारा, त्याला जाऊन साडी घाला ना. मी त्या पोस्टचं समर्थन करणार नाही. पंतप्रधान असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील किंवा देशातले राज्यातले कुठलेही नेते असतील, यांच्याबद्दल त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणं किंवा त्यांच्यावर वैयक्तिक पोस्ट करणं याचं समर्थन कधी काँग्रेस पक्ष करत नाही. जर त्यांना मामांची पोस्ट चुकीची वाटली होती तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर मामांच्या विरोधात तक्रार नोंदवायला हवी होती आणि कारवाईची मागणी करायला हवी होती. पण असं खोटं बोलून, त्यांना धमकी देऊन, त्यांना जो त्यांनी साडी घालण्याचा प्रकार केलाय, ते मला असं वाटतं याच्यात मामांचा अपमान नाहीये. हा आपल्या देशातल्या व्यक्ती स्वातंत्र्य, जे लोकांकडून व्यक्ती स्वातंत्र्य, हा त्याचा अपमान आहे, हा लोकशाहीचा अपमान आहे.